बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी. जंगलामध्ये एका सशाचं लग्न जमत नाहीये. ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट तुम्हा सगळ्यांनाच ठाऊक असेल. त्याच गोष्टीतला ससा आता लग्नाच्या वयाचा झाला आहे. परंतु या सशाचं लग्न जमत नाही. कारण काय तर लहानपणी ह्या सशाने एका कासवाबरोबर शर्यत लावली होती आणि ती शर्यत तो हरला होता, म्हणून मुलीकडचे दरवेळी नकार कळवतात. ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट तुम्ही नक्की ऐकली असेल, ज्यामध्ये जो डोंगरावर सगळ्यात आधी पोहोचेल तो असेल शर्यतीचा विजेता. परंतु सशाला असे वाटत असते की कासव जिंकूच शकत नाही आणि हाच अतिशहाणपणा त्याच्या अंगाशी येतो. कासव हळूहळू का होईना पण पुढे सरकत जाते आणि सरते शेवटी या शर्यतीचा विजेता ठरते. कासव जिंकल्याची आणि ससा हरल्याची ही गोष्ट महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली होती आणि तेव्हापासूनच स्लो अँड स्टेडी विन्स द रेस अशी म्हण पडली. आमचे सहकारी राजू डांगे सशाच्या गावामध्ये पोहोचले आहेत. जाणून घेऊया या घटनेबद्दल त्यांच्याकडून. राजू, तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे तिथे? धन्यवाद सर. मी आता सशाच्या गावामध्ये पोहोचलो आहे आणि हे मागे जे दिसत आहे हे सशाचं घर आहे. इथे ससा राहत असतो. तुम्ही पाहू शकता की सशाच्या घरी भयान शांतता पसरली आहे. काहीच वेळापूर्वी तिथनं रडण्याचा आवाज येत होता आणि कोणीतरी म्हणत होतं काय गरज होती त्या कासवाबरोबर शर्यत लावायची. एकीकडे सशाचं कुटुंब आणि मित्रपरिवार त्याचं लग्न जमत नाही आहे हे बघून चिंतित आहेत, तर गावकरी म्हणतायत की सशाचं लग्न या जन्मात तरी होणे शक्य नाही. हे सगळं काही असतानाच काही कासव आताच सशाच्या घरासमोरून जात असताना कैसा हराया कैसा हराया असं चिडवत होते. या सर्व प्रकारामुळे चिंतित असलेला ससा आम्हाला आता तरी कुठे दिसत नाही आहे. सशाबद्दल आणखी काही माहिती मिळताच आम्ही त्वरित तुम्हाला कळवू. राजू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मित्रांनो, आता वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा झँगो न्यूज.